बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑन कॉल ड्युटीवर कार्यरत असलेल्या भूलतज्ज्ञ डॉक्टरनं प्रशिक्षणासाठी आलेल्या एका डॉक्टर तरुणीची छेड काढल्याची घटना 11 मे रोजी घडली होती। या प्रकरणी डॉक्टर तरुणीच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी भूलतज्ज्ञ डॉक्टरच्या विरोधात रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। आरोपी डॉक्टर सध्या फरार आहे। बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेली एका डॉक्टर तरुणीसोबत 11 मेच्या रात्री धक्कादायक घटना घडली होती। स्त्री रुग्णालयात NRHM अंतर्गत ऑन कॉल तत्वावर कार्यरत भूलतज्ज्ञ डॉक्टर अविनाश सोळंके यांना रात्री ड्युटीवर असलेल्या तरुणीला व्हॉट्सअप मेसेज करून रुग्णालयाबाहेर बोलावलं। तरुणी बाहेर आली असता तिला कारमध्ये बसण्यास सांगितलं। मात्र फिर्यादीनं काय काम आहे सर असं विचारलं असता आरोपी म्हणाला की तुम्हाला आवडते, तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असं बोलून तिचा हात धरला। मात्र फिर्यादी तरुणीनं आरोपी डॉक्टर सोळंकीच्या हाताला झटका देऊन ती निघून गेली। मात्र आरोपीनं तिच्या मागे जाऊन तिचा विनयभंग केला। दरम्यान आता डॉक्टर तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भूलतज्ज्ञ डॉक्टर अविनाश सोळंके विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। तो डॉक्टर सध्या फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। यातील स्त्री रुग्णालय येथे कार्यरत असलेले युवती तरुण डॉक्टर जे ट्रेनी आहेत त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अविनाश सोळंके यांच्या विरुद्ध त्यांनी विनयभंग केल्याची फिर्याद दिलेली आहे। सदर गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे।